सुक्की वांगी मसाला बनवण्यासाठी धने, जिरे, बडीशेप, पांढरे तीळ, फुटाणा डाळ, शेंगदाणे घेतलेले आणि खोबरं मी इथे घेतलेले. मसाला पहिला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. आलं घ्यायचं आहे, 2-3 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे, 1-2 मिरच्या घ्यायच्या आहे आणि कोथिंबीरचे पाठीमागचे देठ घेऊन मसाला तोही परतायचा. पहिला कोरडा चांगला वाटून घ्यायचा, नंतरनं बाकीचा मसाला एकत्र थोडंसं पाणी घालून इथे वाटून घ्यायचं. आता मसाल्यामध्ये आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे, तर नेहमीचे जे भाजीसाठी आपण मसाले वापरतो ते सगळे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मसाला व्यवस्थित वाटणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा. वांगी या पद्धतीने चिरून घ्यायची, त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. पळीभर तेल घालून जिरी मोहरी कांदा कढीपत्ता घालून आपल्याला चांगला परतून घ्यायचा. हळद हिंग थोडंसं लाल तिखट घालून भरलेली वांगी आपल्याला यामध्ये परतून घ्यायची. थोडंसं पाणी घालायचं आणि 15-20 मिनटं वांगी चांगली आपल्याला इथे शिजून घ्यायची. छान असा आपला ढाबा स्टाईल वांगी मसाला बनवून इथे तयार झालेला आहे.